नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला पार्थ आणि काव्यामध्ये खूप मोठं भांडण झालेलं आहे. त्यांच्यात दुरावा आलेला आहे आणि विक्रमने जीवाला खूप मोठी शिक्षा दिलेली आहे. ती कोणती तर चला पाहूया. मित्रांनो, आता घरी तर सगळं काही कळालेलं आहे की जीवाने आईचा हार हा विकलेला आहे आणि तो कसा कुणासाठी का विकला आता हे सगळं पुढे आलेलं आहे. कारण ही वसुआत त्यामध्ये पचकलेली आहे. तिने सांगितलेलं आहे की हे सगळं जीवाने नंदिनीसाठी केलं, नंदिनीचा आनंद निवास वाचवण्यासाठी केलं आणि जीवाने आता सगळं काही खरं सांगून टाकलेलं आहे की त्याने भास्कर काकांच्या हातात जाऊन त्यांच्या सोबत डील केल्यामुळे हे सगळं काही त्याला करावं लागलं. त्यामुळे आता विक्रम काका फार भडकलेले आहेत आणि त्यांनी आता जीवाला मारायला सुरुवात केलेली आहे. परंतु पार्थ आता मध्ये येत आहे, पण आता जीवाचाही खूप मोठा नाईलाज आहे. पण मित्रांनो, या सगळ्यांमध्ये आता वसुआत त्याला आणि रम्याला खूप मोठा चान्स भेटलेला आहे. ते आता जीवाची चुकी आहे हे तर दाखवून देतातच, पण जीवासोबत नंदिनीची चुकी आहे हे दाखवून द्यायला सुरुवात करतात की नंदिनी सुद्धा जीवाची साथ दिली. नंदिनीला माहित होतं की जीवाने तिच्यासाठीच हे सगळं काही केलंय आणि तिला माहित असणार की त्याने काय काय गहाण ठेवले, काय काय विकले ते. कारण मित्रांनो, जीवाने आणखीन एक मोठी गोष्ट केलेली आहे, ती म्हणजे विक्रमने त्याच्यासाठी एक जागा त्याच्या नावावर केली होती भविष्यात त्याला कुणापुढे हात पसरावा लागू नये म्हणून, आणि जीवाने ती जागा सुद्धा विकलेली आहे. तर मित्रांनो, एवढा मोठा गुन्हा जीवाने केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, जीवा बरोबर होता की चुकीचा? कारण मित्रांनो, जीवाने हे सगळं काही कुणाला न सांगता केलेलं आहे. त्याने जर घरात कुणाला तरी सांगितलं असतं तर त्याची कुणीतरी मदत केली असती ना. एवढा मोठा नाईलाज म्हणजे पार्थला सांगितलं असतं, त्याच्या आईला सांगितलं असतं, नाही विक्रमला सांगितलं तरी कुणाला तरी सांगायला पाहिजे होतं असं तरी मला वाटतं. कारण आपण जेव्हा आपला प्रॉब्लेम दुसऱ्यासोबत शेअर करतो ना, तेव्हा आपल्याला नक्कीच कुणीतरी मदत करतं. ठीक आहे, मान्य त्याचा नाईलाज असेल, परंतु त्याने कुणाला तरी सांगायला पाहिजे होतं. घरात कुणा म्हणजे सगळ्यांना नाही, पण निदान कुणाला तरी सांगायला पाहिजे होतं. एकतर त्याला ओरडा बसला असता, नाहीतर एकतर त्याला मदत झाली असती, काहीतरी झालं असतं. परंतु आता हे मोठं वादळ आलं नसतं. त्यामुळे आपणही आपल्या लाईफमध्ये असं जर काही मोठे प्रॉब्लेम्स असतील तर ते खरंच कोणातरी सोबत शेअर केले पाहिजे. मित्रांनो, आता इथे वसुआत त्यांनी रम्या नंदिनीला बोलायचा चान्स सोडत नाहीये. त्यांचं असं म्हणणं आहे की नंदिनीने सुद्धा मोठा गुन्हा केलेला आहे जीवाला साथ देऊन. त्यामुळे आता जशी आम्हाला शिक्षा झाली तशी आता हे नंदिनीला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. मात्र काव्या, अहो बहीण कशासाठी असते? दोन्ही बहिणी एका घरात दिल्यात, त्या काही उगाच दिल्यात का? अहो, बहीण बहिणीची बाजू घेते, बहिणीची चुकी असेल तरी त्या चुकीत तिला साथ देते. म्हणजे मला नाही वाटत नंदिनीची चुकी आहे, परंतु काव्या नंदिनी बरोबर चूक कशी का असेना पण ती तिची कायम साथ देणार. अहो, इतकी साथ देते काव्या. काव्या आता बोलते की तुम्हाला काय करायचंय. माझ्या नंदिनी ताई कोणत्या कोणत्या परिस्थितीतून गेली ना तुम्हाला माहित नाही. आणि कसं असतं माहिती का मित्रांनो, जेव्हा आपल्याला खरंच एखाद्या गोष्टीबद्दल काही माहित नसेल ना तर आपण मध्ये काही बोलू नये, म्हणजे तोंड खुपसू नये. परंतु ही रम्या आणि वसुआत यांना सवयच आहे प्रत्येक वेळेस मध्ये तोंड खुपसायची, मध्ये बोलायची, नंदिनीला बोलण्याचा चान्स घ्यायची. असं का करतात काय माहिती त्या दोघी. त्यांना काही मज्जा वाटते का? बिचारी नंदिनी एवढी रडत आहे, तिच्या डोळ्यातले येणारे अश्रू पाहून खरंच मलाच इतकं वाईट वाटत आहे ना. बिचारी इतकी रडत आहे, दया करत आहे, म्हणजे हात जोडून भीक मागत आहे की प्लीज जीवाला सोडून द्या, जीवाची काही चुकी नाही यात, त्यांनी सगळं आनंद निवासाठी केलं. तर मित्रांनो, आता काव्या इतकी नंदिनीची बाजू घेत आहे. काव्या सगळ्यांना समजून सांगत आहे की नंदिनी ताईने मला सुद्धा सांगितलं होतं हे सगळं, परंतु माझाही नाईलाज होता, त्यामुळे मी कुणाला सांगू शकले नाही. परंतु तिचं दुःख मला कळतंय, ती कोणत्या दुःखातून गेली नाही हे मला समजते, कारण तिने हे सगळं काही मला सांगितलं होतं. तर मित्रांनो, आता हे सगळं काही काव्याला माहित होतं. हे ऐकून मात्र आता घरांच्या पायाखालची जमीन हादरलेली आहे आणि आता पार्थ काव्यावर भयंकर चिडलेला आहे. पार्थ तिला म्हणत आहे की तुम्हाला हे सगळं माहित होतं, तुम्ही हे सगळं माझ्यासोबत शेअर का नाही केलं? तुम्ही अख्खी दिवाळी शेअर केली, पण तुम्ही हे सगळं शेअर का नाही केलं? आता काव्या कशी सावरणार पार्थला या सगळ्यातून? त्यांच्या दोघांमध्ये आता खूप दुरावा आलेला आहे. त्यांनी बोलणंच बंद केलेलं आहे. आणि आता इकडे जीवालाही विक्रम काकांनी खूप मोठी शिक्षा दिलेली आहे की तू आता ऑफिसमध्ये येऊन भरपूर काम करायचं, कंबर मोडसोर काम करायचं, तुझी आता हीच शिक्षा आहे. आता तू भरपूर काम करायचं, तू इतकं काम करायचं ना की हे सगळं काही आता तुला परत मिळवायचंय. त्यामुळे आता मित्रांनो, जीवा काय करणार, म्हणजे त्याला तर करावंच लागणार. तर मित्रांनो, आता पार्थ काव्यामध्ये दुरावा आलेला आहे. आता तो कसा मिटणार काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.